Hello guys, good morning, have a nice day. This is Basveshwar Kadgaonkar and you all of watching my YouTube channel Speak English with PK. Friends, how are you? I hope all of you guys are fine. May I right? Okay. Welcome back to my channel Speak English with PK. Friends, today we are going to learning very interesting topic, that is the proper meaning of as of now. The proper meaning of as of now. As of now ही एक फ्रेज आहे. As of now म्हणजे आत्तापासून किंवा आजपासून किंवा आजच्या नंतर. ओके. So guys, if you are new in my channel and even if you are not subscribed my channel, then please subscribe the channel. Firstly, you have red color subscribe button. You just press the button and subscribe the channel. Beside the subscribe button, you will get a bell icon. You just press that bell icon. Then you have four options. Out of these four options, you can select option number 1, that is all option. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK. Friends, if you likes my video, then make it like, share it and give your best comments. Thank you. Thanks a lot. Welcome back to my channel Speak English with BK, and today's video lecture is the proper meaning of as of now. As of now म्हणजे आत्तापासून किंवा आजपासून किंवा आजच्या नंतर. ॲज एस ॲज ओ एफ ऑफ NOW नाऊ. ॲज ऑफ नाऊ म्हणजे अगदी आत्तापासून किंवा आजच्यापासून किंवा यानंतर आजच्या नंतर असं. सो वी डिस्कस सम एक्झाम्पल्स, देन यू विल गेट the concept of the meaning of as of now. तर मित्र हो, आपण काही एक्झाम्पल स्टडी करूया जेणेकरून आपल्याला याचा अर्थ चांगल्या प्रकारे समजेल. आजचा व्हिडिओ लेक्चर अतिशय खास होणार आहे, तेव्हा प्लीज व्हिडिओला कुठेही स्किप करू नका. पूर्णतः व्हिडिओ पहा जेणेकरून आपल्याला पूर्णतः कन्सेप्ट क्लिअर होतील. ओके, सो लेट्स स्टार्ट. मी पुण्याला जाणार नाही असं जर वाक्य असेल तर हे वाक्य ॲज ऑफ नाऊचा यूज करून इंग्रजी भाषा रचनेमध्ये कसे होईल? ॲज ऑफ नाऊ आय विल नॉट गो टू पुणे म्हणजे मी आत्तापासून किंवा आजच्यापासून पुण्याला जाणार नाही. ॲज ऑफ नाऊ आय विल नॉट गो टू पुणे, मी पुण्याला जाणार नाही. किंवा मी आजच्यापासून सिगारेट ओढणार नाही असं जर वाक्य असेल, मी आजच्यापासून सिगारेट ओढणार नाही, तर कसं होईल? ॲज ऑफ नाऊ आय विल नॉट स्मोक सिगारेट म्हणजे अगदी आत्तापासून मी सिगारेट ओढणार नाही किंवा आजच्यापासून मी सिगारेट ओढणं बंद केलं आहे. ठीक आहे. किंवा मी आजच्यापासून स्वयंपाक करणार नाही असं जर वाक्य असेल तर ॲज ऑफ नाऊ आय विल नॉट कुक फूड. ॲज ऑफ नाऊ आय विल नॉट कुक फूड म्हणजे आजच्यापासून मी स्वयंपाक करणार नाही. किंवा आजपासून मी गाणे गाणार नाही असं जर असेल तर ॲज ऑफ नाऊ आय विल नॉट सिंग अ सॉन्ग. ॲज ऑफ नाऊ आय विल नॉट सिंग अ सॉन्ग म्हणजे आत्तापासून मी गाणे गाणार नाही. किंवा आत्तापासून किंवा आजच्यापासून मी कपडे धुणार नाही असं जर वाक्य असेल तर ॲज ऑफ नाऊ आय विल नॉट वॉश द क्लोथ्स. ॲज ऑफ नाऊ आय विल नॉट वॉश द क्लोथ्स म्हणजे मी आत्तापासून कपडे धुणार नाही. ओके. किंवा आत्तापासून किंवा आजच्यापासून मी कार चालवणार नाही असं जर वाक्य असेल तर ॲज ऑफ नाऊ आय विल नॉट ड्राईव्ह कार. ॲज ऑफ नाऊ आय विल नॉट ड्राईव्ह कार म्हणजे मी कार चालवणार नाही. ओके. किंवा आत्तापासून किंवा आजच्यापासून मी पैसे चोरणार नाही असं जर वाक्य असेल तर ॲज ऑफ नाऊ आय विल नॉट स्टील मनी. ॲज ऑफ नाऊ आय विल नॉट स्टील मनी म्हणजे आत्तापासून मी पैसे चोरणार नाही. किंवा आजच्यापासून
किंवा आजच्या नंतर मी चहा पिणार नाही असं जर असेल तर आजच्या नंतर किंवा आत्तापासून मी चहा पिणार नाही. ॲज ऑफ नाऊ आय विल नॉट हॅव टी इन द मॉर्निंग म्हणजे मी सकाळी चहा घेणार नाही. आजच्यापासून मी चहा घेणार नाही. आय विल नॉट हॅड टी ॲज ऑफ नाऊ आय विल नॉट हॅड टी इन द मॉर्निंग म्हणजे सकाळचा चहा मी घेणार नाही आजच्यापासून. किंवा मी आजच्यापासून क्रिकेट खेळणार नाही. मी आजच्या नंतर क्रिकेटच खेळणार नाही असं असेल तर ॲज ऑफ नाऊ आय विल नॉट प्ले क्रिकेट. मी आजच्यापासून क्रिकेट खेळणार नाही. किंवा असं जर वाक्य असेल मी आजच्यापासून संध्याकाळी क्रिकेट खेळणार नाही. कधी संध्याकाळी खेळणार नाही. तर ॲज ऑफ नाऊ आय विल नॉट प्ले क्रिकेट ॲट इव्हनिंग म्हणजे मी संध्याकाळी क्रिकेट खेळणार नाही. किंवा असं वाक्य असेल की आजच्यापासून मी सकाळचा चहा पिणार नाही. आजच्यापासून सकाळचा चहा घेणार नाही. तर कसं होईल ॲज ऑफ नाऊ आय विल नॉट हॅड टी इन द मॉर्निंग म्हणजे मी सकाळचा चहा घेणार नाही. किंवा नुसतं असं वाक्य असेल तर आत्तापासून मी चहाच घेणार नाही किंवा चहा पिणार नाही. तर कसं होईल ॲज ऑफ नाऊ आय विल नॉट हॅड टी म्हणजे मी कधीच चहा घेणार नाही आजच्यापासून असं. किंवा आजच्यापासून मी दिवसा झोपणार नाही. मी दिवसा झोपणार नाही असं जर वाक्य असेल तर ॲज ऑफ नाऊ आय विल नॉट स्लीप इन द डे म्हणजे मी दिवसा झोपणार नाही. ॲज ऑफ नाऊ आय विल नॉट स्लीप इन द डे दिवसभरात मी कधीच झोपणार नाही असं. किंवा मी स्वयंपाक करणार नाही असं जर वाक्य असेल तर ॲज ऑफ नाऊ किंवा आजपासून मी स्वयंपाक करणार नाही. तर कसं होईल ॲज ऑफ नाऊ आय विल नॉट कुक फूड. ॲज ऑफ नाऊ आय विल नॉट कुक फूड म्हणजे आतापासून मी स्वयंपाक करणार नाही. ओके. किंवा आजपासून मी तुला शिकवणार नाही. आजपासून मी तुला शिकवणार नाही असं जर वाक्य असेल तर ॲज ऑफ नाऊ आय विल नॉट टीच यू. ॲज ऑफ नाऊ आय विल नॉट टीच यू म्हणजे तुला मी शिकवणार नाही आजपासून असं. आजपासून मी रस्त्यात फिरणार नाही किंवा आत्तापासून मी रस्त्यात फिरणार नाही असं जर वाक्य असेल तर ॲज ऑफ नाऊ आय विल नॉट वॉक ऑन द रोड. ॲज ऑफ नाऊ आय विल नॉट वॉक ऑन द रोड म्हणजे आत्तापासून मी रोडवर किंवा रस्त्यात फिरणार नाही. किंवा आजपासून मी बाजारात जाणार नाही. आजपासून मी बाजारात जाणार नाही असं जर वाक्य असेल तर ॲज ऑफ नाऊ आय विल नॉट गो टू मार्केट. ॲज ऑफ नाऊ आय विल नॉट गो टू मार्केट म्हणजे मी बाजारात जाणार नाही. किंवा मी आजपासून किंवा आत्तापासून इंग्रजी बोलणार नाही. तर कसं होईल ॲज ऑफ नाऊ आय विल नॉट स्पीक इन इंग्लिश. आत्तापासून मी इंग्रजीमध्ये बोलणार नाही. ॲज ऑफ नाऊ आय विल नॉट स्पीक इन इंग्लिश. आत्तापासून मी बोलणार नाही इंग्रजीमध्ये. किंवा आजपासून मी भाजीपाला विकणार नाही असं जर असेल तर ॲज ऑफ नाऊ आय विल नॉट सेल व्हेजिटेबल्स. ॲज ऑफ नाऊ आय विल नॉट सेल व्हेजिटेबल्स म्हणजे मी आत्तापासून भाजीपाला विकणार नाही. ओके. किंवा मी आजपासून तुझ्या वडिलाकडे तक्रार करणार नाही. मी आजपासून तुझ्या वडिलाकडे तक्रार करणार नाही असं असेल तर ॲज ऑफ नाऊ आय विल नॉट कंप्लेन टू युअर फादर. ॲज ऑफ नाऊ आय विल नॉट कंप्लेन टू युअर फादर म्हणजे आत्तापासून मी तुझ्या वडिलाकडे कुठलीही तक्रार करणार नाही असं. किंवा मी आजपासून नदीत पोहणार नाही असं जर वाक्य असेल तर ॲज ऑफ नाऊ आय विल नॉट स्विम इन द रिव्हर. ॲज ऑफ नाऊ आय विल नॉट स्विम इन द रिव्हर म्हणजे नदीमध्ये मी आजच्यापासून पोहणार नाही. ओके. किंवा मी आजपासून घरात पैसे चोरणार नाही. मी आजपासून घरामध्ये पैसे चोरणार नाही. ॲज ऑफ नाऊ आय विल नॉट स्टील मनी इन द होम. ॲज ऑफ नाऊ आय विल नॉट स्टील मनी इन द होम म्हणजे मी आजच्यापासून घरामध्ये पैसे चोरणार नाही.
किंवा आत्तापासून किंवा आजपासून मी जुवा खेळणार नाही किंवा जुगार खेळणार नाही. ॲज ऑफ नाऊ आय विल नॉट गॅम्बल. ॲज ऑफ नाऊ आय विल नॉट गॅम्बल म्हणजे मी आत्तापासून जुगार खेळणार नाही. अंडरस्टँड? किंवा मी आजपासून कॉलेजला जाणार नाही. मी आजपासून कॉलेजला जाणार नाही तर कसं होईल? ॲज ऑफ नाऊ आय विल नॉट गो टू कॉलेज. ॲज ऑफ नाऊ आय विल नॉट गो टू कॉलेज म्हणजे मी ॲज ऑफ नाऊ आय विल नॉट गो टू दी कॉलेज म्हणजे मी कॉलेजला अजिबात जाणार नाही आजपासून. किंवा आजपासून मी शाळेत जाणार नाही असं असेल तर ॲज ऑफ नाऊ आय विल नॉट गो टू दी स्कूल. मी शाळेला जाणार नाही. किंवा मी आजपासून पोहण्यासाठी जाणार नाही तर कसं होईल? ॲज ऑफ नाऊ आय विल नॉट गो टू स्विम म्हणजे मी पोहायला जाणार नाही. किंवा मी आजपासून गाणे गाणार नाही. ॲज ऑफ नाऊ आय विल नॉट सिंग अ सॉन्ग म्हणजे मी आजपासून गाणे गाणार नाही. किंवा मी आजपासून दूध घेणार नाही असं असेल तर ॲज ऑफ नाऊ आय विल नॉट हॅव मिल्क फ्रॉम टुडे म्हणजे आजच्यापासून मी दूध घेणार नाही. किंवा आजपासून मी पिक्चर पाहणार नाही. ॲज ऑफ नाऊ आय विल नॉट सी सिनेमा म्हणजे आजच्यापासून मी पिक्चर पाहणार नाही. ओके, I hope all of you guys understand the proper meaning of the word as of now and the proper use in English sentence making or sentence binding. Okay, I hope all of you guys understand today's concept very well. And even if there is any type of difficulty, any type of conclusion, then please contact me, or you just put your difficulty in comment box. I will try to sort out your difficulty 101%. Okay. So guys, if you likes my video, then make it like, share it, and give your best comments. Thank you. Thanks a lot. Have a nice day. Keep smiling forever.